हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत। मी अजूनही बोलकेवाडीला आहे। मागचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असाल तर आम्ही बुधवारी संध्याकाळी बोलकेवाडीला आलो होतो। तर आज गुरुवार आहे। कोणाला मस्का लावा लागली सर? हां, नाही तर बघत बघत हातालाच लावून घेशील। चहाची वेळ झाली, खाना पिना सोडा, इकडं तिकडं फिरणं हेच चालू आहे। आश्मयुगीन काळात आला होता मी। सुरू आहे जरा आमचं जरा आता मी निघाला पण काहीच नाही। उन्हात रामतीर्थला पण जाऊन काय फायदा नाही, पाऊस बी नसणार पाणी बी नसणार। काय पाणी आहे नदीला रामतीर्थच्या? तर अशा तऱ्हेने आम्ही करते। बरं, आम्ही आता थोडा सुरात निघणार आहोत। काल आम्ही ह्या स्टँडला आलो होतो। आम्ही ह्या स्टँडला काल ब्रेडच खाऊन आलेलो नाही? येस, ब्रेड बसून आता पण ब्रेड भाजून निघणार आहोत। तन्वीने मला मस्का मारलेला आहे, म्हणजे ब्रेडला मारून दिलंय। हे पण एवढं का ठेवलीस? हे पण तर आता निघणार आहोत सगळेच थोड्या वेळात। मजा आली। आम्ही हसलो 2 दिवस। काल पण मजा आली, सकाळपासून पण मजा आली। पूर्ण घर दाखवलं नाही असं म्हणत असाल तर तुम्ही मागच्या वर्षीचा व्हिडिओ आहे की याचा वास्तुशांतीचा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये पूर्ण घर दाखवलेलं आहे। ताई म्हणते उत्कृष्ट हे आहे, हवेशीर आणि ज्यांनी कोणी हे केले ना त्यांनी मस्त बांधले। आयडिया कोणाची होती? त्यांचीच होती। ओके। आणि अशा प्रकारे कॅमेऱ्याकडे लक्ष असल्यामुळे थोडेसे ब्रेड छान लागतात, कारण त्यांनी मी खाल्ले असे चांगले लागते, काही प्रॉब्लेम नाही मला। मग जलो और जलो नाही, ते तुम्हाला देतो कोळसा करून त्याचा। हा, कसली दुश्मनी आहे काय की माझ्याबरोबर? दोस्ती है, दुश्मनी नहीं। हम दुश्मनों से बात भी नहीं करते। तो ना असं एकदम जास्त हा इकडचा जास्त आहे। चटका तव्याला लावलं एकदम तव्यालाच लावलं हात, तिला वेळ लागते। तेवढ्यात काय होईल ते? री परत सांग, रॅपिड फायर परत बघ। माझ्याबद्दल जेवढ्या कंप्लेंट्स आहेत तेवढ्या धनश्री सांगणार आहे आता। किती मिनिटात? 5-10 मिनिटात, किंवा तिला जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ। पहिले सकाळी लवकर उठत नाहीत उठवल्याशिवाय, दुसरं आळशी आहेत, तिसरं स्वतःची कामं नीट व्यवस्थित करत नाहीत, ऑर्गनाइज नाहीत, त्याच्यानंतर जेवणात खाण्यात अजिबात इंटरेस्ट नाही, त्यानंतर चिडतात लगेच। आणि त्यात जेवणात खाणं म्हणजे कधी बनवण्यात, खाण्यात खाऊ शकतात ते, बनवण्यात म्हणायला लागलं। प्लस असं कुठेतरी जायचं असेल किंवा काय ठरवायचं, सॅटर्डे संडे असेल तर कुठेही जायची काही इच्छा नसते। मी माझा मोबाईल आणि माझं घर निवांत, आणि काय खेळण्यात बिळण्यात अजिबात काही इंटरेस्ट नसतं। जाऊन बॅडमिंटन खेळू किंवा हे करू, व्यायामात तरी अजिबात इंटरेस्ट नाही, आणि नवीन काहीतरी शिकण्याची आवड नाही। आणि अजून कुठलं थांबा, अजून आठवून सांगतो। अजून काय बाहेर काढली आता लगेच आठवणार नाही ना। मग असं काहीतरी आपली भांडणं आठवलं नाही, भांडणं वेळेत कधी असं वाईट ते नाही, ते चांगले वाईट गुण म्हणाला, चिडतात जरासं असं हे केलं, मस्करी जास्त सहन होत नाही अशा टाईप मध्ये। राग पटकन येतो, राग पटकन येतोय, किंवा एक्स्ट्रा असं इरिटेटिंग वाला कामं कुठली सांगायची नाही। कालचं जे उदाहरण हाक मारायला आलं तर माहिती आहे का, आत बेडरूम खोलीमध्ये, झोपायच्या खोलीमध्ये तुम्हाला पाण्यावरनं काहीतरी आणायचं होतं, ड्रायर स्टँड, आणि त्याने मोबाईल बघत बसलेले गादीवरती। त्याने मी ताई ते बाहेर होतं आमचं काम, ते नरून ताई म्हटलं ते आण स्टँड, त्याच्यावरती कपडे सुकट टाकूया। हे असे मोबाईल घेऊन असे झोपलेले, आणि मी गेलोय, जसं त्यांना माझ्या पैंजणांचा आवाज आणि जसं मी एंट्री केली माझी नजर पडली, हा मोबाईल असाच लिटरली झोपेचे नाटक करून द्यायचं काम सगळेच करतात। नाही असं पण नाही करत। तुम्हाला माझ्याविषयी काय वाईट बोलला तर सांगा।
काय माझ्याविषयी काय वाईट अडथळा आला कोणाला तसा काय मामा कोणाला मला तुझ्याबद्दल काय नाही चांगले आहे म्हणजे मी पण माझे सगळे तक्रारी मागितले काय आता झालं 11 वर्ष तक्रारी करून ह्या तक्रारी नाही खरं म्हणजे हे एक प्रत्येक नवरा बायकोचं असते थोडंफार पण आता तू केलीस त्या तक्रारी नाही मी बोललो का आता चांगल्या गोष्टी पण बोल त्या तक्रारी अशा नाही चांगल्या गोष्टी म्हणजे ते एक चांगले माणूस आहेत म्हणजे कधी दुखवत नाहीत कोणाला कुठल्याही गोष्टींपासून प्लस त्यांनी मला कधी कुठली बंधनं घातली नाहीत आणि सगळ्यांचा विचार करतात छोट्या छोट्या गोष्टींचा कालचंच की उदाहरण सौंदर्याला जात होते तेव्हा जाताना ती मुलगी करवंद घेऊन उभी होती आणि आम्ही फास्ट गेलो तर त्यांना त्या मुलीकडून घ्यायचीच होती कारण ते तेवढ्या उन्हात उभी होती येताना परत त्यांनी थांबवली गाडी तिच्याकडून करवंद घेतली आणि मग मी निघालो असे छोटे छोटे भरपूर चांगल्या गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल वाईट गोष्टी 7-8च आहेत चांगल्या खूप आहेत असा चांगला माणूस देव माणूस माझ्या देव माणूस नको दुसरं काहीतरी टायटल दे आता त्याची नवीन सिरियल येते टेलर आहे तो तीच सिरियल असं आहे म्हणजे चांगलं आहे सगळं झालं 11 वर्ष त्यामुळे तक्रारीला भाव नाही आधी डॉक्टर होता आता तो टेलर झाला कोण आता झालाय तोच की तो तीच सिरियल हो झी मराठी हे जरा बाहेरच्या देशातला फील येतो हे बघितलं की बांबूचे आहेत ना कुठलं गाणं आहे ऍक्च्युली आम्ही 1 तासभर झाला आणि आल्यानंतर आधीच घर झाडून घेतलं पहिले देवाजवळ दिवा अगरबत्ती धूप अगरबत्ती झाली स्वयंपाकाला लागते आता विचार करते की वांग बटाटा करावं छान एकदम हे लाल बटाटे एक ऑर्डरनंच आणले होते आणि वांगी मम्मीने दिलेली डाळ इथं आता लावणार आहे आणि बाहेर सगळी काय आहेत आता बसलेत फ्रीजमध्ये पण बघितलं भाज्या ठेवल्यात थोड्या निवडून पण ते म्हटलं बटाटे खराब व्हायच्या अगोदर बनवून घ्यावेत सो चला स्वयंपाकाला लागते एकटीने कमेंट टाकली होती ही भाव खाते बाई ब्लॉग्सच टाकत नाही पण तुम्हाला काय सांगू भाव खाण्यासारखं तेवढा वेळ नाही मिळत आहे मुंबईला कसं थोडंसं हेल्प असायची पण इथे तेवढं होत नाही सारखं सारखं हातामध्ये कॅमेरा घेऊ शकत नाही कारण कामं राहणार म्हणून मग आवडते पटपट पण जसं होईल तसं मी टाकेन ब्लॉग्स तुम्हाला गावाकडचे ब्लॉग्स बघायला आवडतात तर मी नक्कीच ट्राय करेन चला आधी स्वयंपाक आवरून घेते पटपट स्वयंपाकावरून झालेलं आहे राजश्री मॅडमचं आमच्या ब्लॉगबद्दल बघत कम्प्लीट करते कारण आता सध्या काही मला करायला मिळालेलं नाही ना कोणाचे ब्लॉग्स ना माझे ब्लॉग आपले अपलोड करायला तर टाईमसाठी गेले म्हटलं रामच करायला वेळ मिळाला गावाकडे असंच होतं काहीच करायला मिळत जवळजवळ गेले 3-4 महिने के ड्रामा एवढा बघते पण मी गेलं मग ते जानेवारीपासून एकही के ड्रामा मी बघितला आणि लास्ट मला वाटतं किंग ऑफ द लँड हा के ड्रामा मी कम्प्लीट केला बघा तर आता नाही बघायला सो ते टाईम असा फास्ट चालला इथे पण एक हे आहे की एवढं गरम नाही होतं कारण स्वयंपाक करताना एवढं त्रास असं काय आता आवडलं जेवून घेणार लवकर आवडून जरा शांत बसणार व्हिडिओ आजचा पण ब्लॉग मला एडिट करून ठेवायचं आहे आता मी तुम्ही 2 ब्लॉग बघितले असतील हा तिसरा मी पोवाडा आल्यानंतर ते थोडं दिसतो कारण पोवाडला वेगळं जाणार सकाळी ते पण निघणार आहे गावाकडे तुमचा ड्रेस परत सांगून निघणार ते पण काही त्यांनी असे सगळे बाकडे आणले असतील आवाज यायला लागला पोराचं कॅरल जे आता आहे ते कार्यक्रम आमच्याकडे सुरत दिल्यांचं थोड्या वेळानं आपण ब्लॉगचं ते एंड करूयात जेवण झाल्यावर आम्ही सोळ्यामध्ये तरी काल येऊन पोहोचलोच आल्यानंतर सगळं आवरलं मग काही मी व्हिडिओ काही कंटिन्यू केला नाही आजच्या दिवशी करते आज आहे शुक्रवार आहे ना उदय आज शुक्रवार आहे
आणि आम्ही जी साडी कट करतोय तर ती आहे माहेश्वरी मधली सगळ्यात फेमस झालेली साडी, जी माझी पहिली जास्त व्हायरल गेलेली जामुनी कलर मध्ये सिंगल बॉर्डर वाली. तर ती आमच्या नंदूबाईंनी सुद्धा घेतलेली आहे आणि ती साडी आज ते नेसणार आहेत. तर ते चंद्रमाचं प्रमोशन करणार आहे. अनपेड मॉडेल आहेत त्या आमच्या. तर ही साडी ही वाली खूप जणींनी घेतलेली आहे, खूप म्हणजे खूप. यामध्ये कलर सुद्धा खूप अवेलेबल आहेत. त्यांना म्हटलं मी फॉल बेडिंग करून नेसा, नाही म्हणायला लागलं मी नेसणार. माझ्या भाऊजाईच्या कलेक्शन मधली साडी आहे, मी नेसणार. एक्साइटमेंट आहे. तर आम्ही ब्लाऊज पीस कट करतो, याच्यासोबतच ब्लाऊज पीस येतो याचा. जर साड्यांमध्ये ह्याचे 2 कलर मध्ये साड्या असेल तर पल्लूचा जो कलर असेल तो ब्लाऊजचा कलर येतो कॉन्ट्रास्ट मध्ये. याच्यामध्ये खूप मोठं कलेक्शन आहे, जवळजवळ माझ्याकडे 1000च्या आसपास पूर्ण साड्यांचं म्हणजे पॅटर्नचं कलेक्शन आहे. सो आम्ही आता तयार झाल्यानंतर तुम्हाला लुक दाखवू. आता ही साडी ताई नेसणार आहेत. तन्वीला नेसायची भरपूर हौस होती, तिनं खूप मम्मीला म्हणवली, पण ताई म्हटल्या नाही, माझ्या भाऊजाईच्या कलेक्शन मधली साडी मीच नेसणार. मग तन्वीला मी म्हटलं जेव्हा घराची पूजा आहे माझ्या तर तेव्हा तू नेस म्हटलं साडी. तर तिला ती वेगळी तेव्हा नेसणार. आणि मी नेसणार आहे दागिना पेशवाईच आहे वाटते जी नेसणार आहे ती नंतर. आम्ही आता तयार झाल्यानंतर तुम्हाला ही बघा ही वाली ती साडी मस्त वाटते, एक नंबर. कलरच हा मस्त आहे, एकच नंबर. नजर लावू नका ग. अरे सांगते मी, तन्वीचं कसं तरी नाही असं काय नाही. तुला तू दुसरी नेस पूजेच्या दिवशी नाही सांगते, ती पण छान आहे की साडी. तिला ही माहेश्वरी मध्ये नेसायची होती, मग तू दुसरी माहेश्वरी तुला देते मी, तू तेव्हा माझी नेस पूजेच्या वेळी. तेवढी कशाला घालणार आहे मी आता नेसणार लगेच. मग आता तयारच व्हायचं. हो. ब्लाऊज पीस पिंपल आलेला आहे, लेवट आलेला आहे, तो भयानक आलेला आहे. लेवट नजरा लावल्यात मला. अंधार येईल ना. या की इकडे ताई प्रपोज करायला लागली. चालेल. काय कशाबद्दल? चंद्रमासाठी साडीसाठी खास पंपल. चला पिंक गुलाब लगाओ. थांब मालूम. क्यूट. इकडे अरे नाही आम्ही गुलाब, मी काय चाचा नेहरू काय नको मला. नको अक्षयला दे. कोट नाही माझ्याकडे, अक्षयने घातलाय. ताईंचा माझ्याकडे कुठे इकडे मानसी दी रे आमच्या हस्ते ठीक आहे. बाबा मध्ये राहा, मध्ये राहा ना तुम्ही. हा इकडे बघा, इकडे हा डन. तुम्हाला 2 मिनिटं काय कॅमेरा चालूच ठेवा. दोन शब्द बोला की जय महाराज. नाही फील हे त्या पिशवी त्यांना देऊन टाका. पिशवी साईडला. हा चला आमची फॅमिली. बस
त्यांची सुलदीर 24 वर्षांची त्यांची भारतीय सैन्यात सेवा झाल्यानंतर ते मागच्याच महिन्यात निवृत्त होऊन आले आणि आता सीमेवरती जे काही चालू आहे ते आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. माझं तर मत नेहमी दिवे लागण्याच्या वेळी आपण प्रत्येकीने जरी प्रार्थना जरी केली की जे काही आपल्या देशाच्या सीमेवरती आपले जवान लढत आहेत आणि प्रत्येक जो माणूस जो आपल्या देशासाठी लढतोय तर त्या सगळ्यांना एक काय म्हणतात एक सुरक्षितता प्राप्त होऊ देत आणि हे सगळं जे आहे ते लवकरात लवकर कंप्लीट होऊ देत आणि आपली काय म्हणतात त्याला ज्या गोष्टीसाठी आपण लढतोय ती गोष्ट सार्थ ठरू देत, ती गोष्ट होऊ देत आणि आपले जे जवान आहेत वीर आहेत तर त्यांचं म्हणजे कोणतीही काही कॅज्युअलिटी होऊ नये. कारण प्रत्येक ज्यांनी मी आताच व्हिडिओमध्ये बघितलं की एक ते म्हणजे लग्न झालं 2 दिवसानंतर तो सीमेवरती 3 दिवसानंतर 2 ते 3 दिवसांनी सीमेवरती चाललाय. तर ते किती कठीण असतं त्या फॅमिलीमध्ये म्हणजे त्यांची मुलगी असू देत मुलगा असू देत आई बहीण बायको तर तेवढ्या सगळ्यांचा आपण विचारही नाही करू शकतो की त्यांच्या मनात आता काय सुरू आहे. आता आमच्याच फॅमिलीमधला माझा आत्ते भाऊजाचा साखरपुडा मागच्या महिन्यात झाला होता तर तोही आता की कालच गेलेला आहे तो पण तर ते एक थोडंसं मनात असतं. त्यामुळे आपले जे लोक आहेत ते सुरक्षित राहू देत आणि लवकरात लवकर हे सगळं जे चाललेलं आहे ते मिटू देत आणि मेन सुरक्षितता प्राप्त होऊ देत प्रत्येकाकडे. तर आजपासून तरी जोपर्यंत हे सगळं निवळत नाही तोपर्यंत आपण दिवे लागण्याच्या वेळी प्रत्येकजणी हीच प्रार्थना करूया की हे सगळं व्यवस्थित म्हणजे आपले जे जवानात लोक आहेत ते सुरक्षित राहू देत तेवढेच. तर आता मी बाहेर जातो आणि मग ब्लॉग आपला कंटिन्यू राहील. पण प्रत्येकाने प्रार्थना करायला विसरू नका दररोज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी. काय म्हटलं जर इथे सुद्धा झालं ना तर जेवढे लेटेस्ट आता 6 वर्ष जेवढे रिटायर झालेत ना तेवढ्या सगळ्या सैनिकांना परत बोलवू शकतात. दाजींना पण परत बोलवू शकतो. गोपाल बोला तुम्ही बोलवा एक फोटो होईपर्यंत बोलवा सगळ्यांना. झालं काय लाव तुम्ही पोच ठरवा तोपर्यंत जा लवकर. झालं नाही इथं येते की फोटो काढू झालं काय ना. शुक्रवारच्या दिवशी तो कार्यक्रम झाला आणि त्याच दिवशी मग खूप लेटनं आम्ही झोपलो. दुसऱ्याच दिवशी आम्ही पंतपाळी कुंद्रेला निघालो कारण ताईंची तशी इच्छा होती की आपण जाऊन यावं म्हणून. कॅमेऱ्यात एवढं केल्यावर हसतील की पाळी कुंद्रेला आले आता. इकडून बघ इथे आम्ही राहिलोय. इथे ना पुढे निवासस्थान असतं त्यांचं. इकडे आहे ना हे तर हे आत्ता बांधलंय त्यांनी. पुढे आहेत ना पुढे ती छोटी छोटी घरं तिथे जाऊन राहिलेलो. पहिल्यांदा आलोय माहितीये. काय बोलतेस. कधीच आलो मम्मी इथे येऊन गेलो पण मी पहिल्यांदा येते. मी सेकंड टाइम आलो. अचानक सगळ्या गोष्टी झाल्या ह्या वेळेला आणि आपलं लक एवढं चांगलं की आपल्याला आरती भेटली. तरी तू इथला प्रसाद आहेस. मस्त महाप्रसादाचा लाभ घेतला. छान होते जेवण मस्त खाल्लं. कमालीची स्वच्छता आहे आणि कमालीची शांतता आहे. मस्त वाटलं जेवण. अचानक आमचा बेट ठरला म्हणजे अचानक काहींनी काल म्हटलं की जाऊन यायचं कारण सौंदतीला आम्ही गेलो तेव्हा ह्याच रस्त्याने गेलो होतो तर तेव्हा त्यांचं होतं की जाऊयात म्हणून पण येताना आम्हाला वेळ पण झाला होता आणि आम्ही देवीवरून येत होतो म्हणून आम्ही डिरेक्टली घरी गेलो. काल बोललं होतं की उद्या जाऊयात मग आम्ही आलो. बाकी सगळ्या गोष्टी झाल्या मस्त छान दर्शन झालं व्यवस्थित झालं सगळं आणि आता थोडा वेळ बसलो येते जेवण झाल्यानंतर आता निघणार. आरवला ठेवलेलं आहे मी मावशीच्या घरी कारण त्याची तब्येत ठीक नव्हती आणि त्याला प्रवास नाही म्हणायला लागला तो मावशीच्या घरी म्हणजे माझ्या मावशीच्या घरी कोवाडला. मग मी डायरेक्ट आता सोळाला जाईन आणि आरव मम्मीकडे थांबणार आहे. मी उद्या कोवाडला परत येणार. मग छान वाटलं मस्त वाटलं. अचानक ठरलेले नेहमी जे प्रवास असतात ते खूप छान असतात. ताईंना आम्ही सोडलेलं आहे त्यांच्या घरी. आम्ही निघालो आमच्या घरी.